नमस्कार, मी रुपेश धुमाळ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. तुम्ही पहिल्या एपिसोडला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद. आणि आपण आज सेकंड एपिसोड घेऊन येत आहे तुमच्यासाठी, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रेयस कांजी. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी अनुभवलेले अनुभव. तर त्याआधी तुम्ही सर्वांनी चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या लहानपणाबद्दल थोडी माहिती सांगा ना. लहानपणाबद्दल अशी म्हणजे जन्म अंधेरीचा. अंधेरीत कोडोंगरीला ईस्टमध्ये. पहिल्यापासून सवंगडी नाहीत, काही नाही. त्यापासून विलुप्त होतो. शाळेत सुद्धा कोणी नाही. सवंगडी, मित्र वगैरे काही नाही. पहिल्यापासून माहिती होतं की मित्र कोणी नाही. मित्र कोणी नाही म्हणता म्हणता झालं सगळं. शाळा सुरू झाली. पहिली, दुसरी, तिसरी सगळं तसं आयुष्य निघत गेलं. 10वीत जेव्हा आम्ही 7वीचा आणि 10वीचा टप्पा पूर्ण करत असताना काकाने घरी फ्रेम आणली होती स्वामींची. स्वामी काय आहे, स्वामी कोण आहेत माहिती नव्हतं. जेव्हा फ्रेम आणली तेव्हा स्वामींची एक रोजची रुटीन, आपण जसं असतं रुटीन, अंघोळ, पुसणं, सगळं गंध वगैरे लावणं, सगळं तसं मी लहानपणी पहिला करत होतो. स्वामी म्हणजे एक आमचे आजोबा होते आणि अजूनही आहेत. स्वामी स्वामी आहेत, पण स्वामींची गणितं वेगळी आहेत हे 10वीत कळलं. 10वीत कळल्यावरती म्हणजे आपलं परीक्षा वगैरे आपली जरा लांबची गोष्ट आहे. पण जेव्हा फायनल होती 10वीची, आमची बोर्डची परीक्षा होती, तेव्हा अक्षरशः मला स्वामींनीच वाचवलं. अच्छा. स्वामींनी वाचवलं म्हणताना म्हणजे इंग्लिश कच्चं, गणित कच्चं. त्या व्यक्तीला ज्या गणित आणि इंग्लिश माहिती नाही, त्या व्यक्तीला तुम्ही 100 पैकी 58 मार्क कसे काय? हा विचार पडला मला सुद्धा. म्हटलं मला एवढे मार्क कसे? हा विचार होता. आणि 10th पास झाली कशी? ती निव्वळ स्वामी कृपा. अच्छा. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच हो, सेवेमध्ये आलात का? हो. लहानपणापासून घरी जरा आजीचं वारं वगैरे होतं. आध्यात्मिक घरच होतं पहिल्यापासून. आता स्वामींच्या ह्याच्यात होतो. मग लहानपणापासून आम्ही स्वामी आणि अजूनही स्वामीच. इतर कोणतंच नाही. थोडं स्वामींबद्दल सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. स्वामी ची गणितं म्हणत गेलात ना तुम्ही, स्वामींची भरपूर गणितं वेगळी आहेत. दैवत म्हणण्यापेक्षा दत्तावतार ही पूर्ण अवधूत श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. सर्व इच्छा मनोकामना तुम्हाला काही क्षणात पूर्ण करून देणारे म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी अशी मूर्ती आहे. स्वामी स्वामी आपण, तुम्ही लहान लेकरं स्वामी आजोबा म्हणतात. आता तुम्ही तुमच्या आई वगैरे, आपल्या आई वगैरे स्वामी आई म्हणतात. त्यांना आई म्हणून समजतात. आई किंवा कोणी स्वामी दादा म्हणतं, स्वामी स्वामी आजोबा म्हणतं, कोणी स्वामी माऊली म्हणतं, कोणी माऊली म्हणतं, कोणी गुरुवर्य म्हणतं, कोणी गुरु म्हणतं, किंवा कोणी गुरुदेव सुद्धा म्हणतं. पण स्वामी ह्या पलीकडे आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण हे म्हणतो. स्वामी अवधूत आहेत. अवधूत शब्दाचा अर्थ म्हणजे तो कशाही सोयरसुतकाने, कोणत्याही सवयाने न बाटला जाणारा अवधूत. स्वामी कशानेही बाटले न जाणारे स्वामी आहेत. अच्छा. स्वामींची अवतारी कथा सांगा ना आम्हाला. स्वामींचा हा अवतार म्हणजे पहिल्या नरसिंह सरस्वती जेव्हा गाणगापूरवरून श्रीशैल्यात जाताना गुप्त झाले कर्दैवनात. कर्दैवनात नरसिंह सरस्वतींनी जेव्हा जप केला, जप करता करता त्यांचं ध्यान लागलं, मुंग्यांनी वारुळ बनवलं. त्यांच्या पूर्ण भोवती, शरीराभोवती मुंग्यांनी वारुळ बनवलं. त्या मुंग्यांच्या वारुळात नरसिंह सरस्वती अवतारित होऊन स्वामी समर्थ अवतारात आतमध्ये निद्रस्त होते. जेव्हा उद्धव लाकूड तोड्या, काही थोड्या व्यापारासाठी उद्धव करून एक लाकूड तोड्या होता. त्याला मुठभर काहीतरी पैसे मिळावे म्हणून तो लाकूड तोडण्यास कर्दैवनात आला. कर्दैवनात लाकूड तोडण्यासाठी आला. त्याने, हा बाबा वरचं झाड जरा चांगलं आहे, पण त्याच्याच खाली वारूळ होतं, ज्याच्यात स्वामी ध्यानस्थ होते. त्याच झाडाचा वरचा फांदी कापता कापता ती कुऱ्हाड पडली स्वामींच्या ढोपरावरती. त्या वारुळाच्या किनारी पडता पडता स्वामींच्या ढोपरातनं रक्त येऊ लागलं. तेजोमय असा प्रकाश होता. तो प्रकाश कधी न भूतलावरती पडला ना कधी. तो प्रकाश असा, डोळे एखाद्याचे दिपून जातील असा प्रकाश होता. त्या प्रकाशातनं सहस्त्रकोटी आणि अजानुबाहू असे श्री स्वामी समर्थांचा अवतार कथा तिथून सुरुवात होते. स्वामी नंतर तिकडून उद्धवाला
पूर्णपणे मार्गदर्शन करून आशीर्वाद देऊन निघाले. स्वामी तिथून मंगळवेढा, काशी, कलकत्ता, गिरनार पर्वत वगैरे सगळं हिंडत हिंडत मंगळवेढा, मग नंतर सोलापूर. सोलापुरास आल्यावरती अक्कलकोटास आल्यावरती पहिली स्वामींनी खंडोबा मंदिरात भेट दिली. खंडोबा मंदिर म्हणजे स्वामींचं कुलदैवत लागतं. स्वामींचा कुलदैवत होता खंडोबा. खंडोबा मंदिरात स्वामी बसलेले असताना अचानक असे असतात ना, मुसलमानी यवन लोक आली होती. स्वामींची चेष्टा म्हणजे ये कौन अवली है, देखना है हमें, हमें ये देखना है की ये कौन अवली है, हमें इसकी परीक्षा लेनी चाहिए. पण ते अवधूत आहेत, ते परब्रह्म आहेत. त्या यवनांनी त्यांना चिलीम दिली. लेते हो क्या? तेव्हा स्वामींनी ती चिलीम घेऊन, ती चिलीम रिकामी पहिली बघितली की रिकामी आहे. स्वामींना वाटलं बरोबर आहे, ही लोक आपली जरा परीक्षा घेत आहेत. स्वामींनी तीच चिलीम ओढताना पूर्ण धूर काढला. ती चिलीम अग्नी पेटली आणि चोळप्पा तिकडे रोज दर्शनाला येत असताना चोळप्पांना स्वामी चोया करून आनंदाने हाक मारायचे. प्रेमापोटी, एक पुत्रप्रेमापोटी स्वामी चोया म्हणायचे. काय रे चोया, तू आमची जन्मोजन्मांतराची ओळख विसरलास? चोळप्पांना प्रश्न पडला की बाबा हे कोण आहेत? मी कधी त्यांना पाहिलं नाही, पण त्यांना माझं नाव कसं माहिती? बरोबर. त्यांना माझं नाव कसं माहिती, माझं गोत्र कसं माहिती, त्यांनी माझी पूर्ण माहिती का सांगितली? तेव्हा ते स्वामींसमोर बसले. तुम्ही कोण आहात हे माहिती नाही प्रभू, पण तुमची आणि माझी काय नातं आहे ते सांगून द्या. तेव्हा स्वामींनी फट करून डोक्यावर त्यांच्या मस्तकावर शिरावरती हात ठेवून दत्त अवतारापासून, श्रीपाद अवतारापासून ते नरसिंह सरस्वती अवतारापासून ते दत्त सोबत होते, स्वामींसोबतच होते. पावलोपावली स्वामींच्या मागे असायचे. तो चोया म्हणजे स्वामी चोया म्हणायचे आणि तोच चोळप्पा नारायण. जेव्हा स्वामी चोळप्पा घेऊन आले स्वामींना त्यांच्या स्वघरी अक्कलकोटास, तेव्हा विहीर होती त्यांची चोळप्पांच्या घरची आणि त्यांच्या पत्नीचं नाव येसू म्हणायला लागली आणि राधक्का म्हणायला लागल्या. बाबा राधक्का म्हणजे चोळप्पांची सासू. त्या म्हणायला लागल्या, अरे आपल्याकडे पाणी नाही आणि तुम्ही कुठच्या अवलिया आणि कुठच्या ब्राह्मणाला घेऊन येता? तर स्वामींनी रागात म्हणे, पाणी नाही तुझ्याकडे? एवढी तुझ्याकडे सप्त नद्या वाहतात आणि पाणी नाही म्हणतेस? त्या विहिरीच्या मध्यात जाऊन स्वामींनी लघुशंका केली आणि पूर्ण सप्त नद्यांचं पाणी त्या विहिरीला लागलं आणि आजही पाणी ते पियाल्यावरती कुठचाच आजार होत नाही. हे अजूनही भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींच्या अवतारामध्ये सुंदराबाई म्हणून होत्या, तर त्यांचं कार्य काय होतं त्यावेळी? सुंदराबाई हा खुद्द मोहोळच्या होत्या. मोहोळ सोलापूरवरनंच थोडं पुढे आहे. मोहोळ प्रांतातल्या त्या सुंदराबाई होत्या. विधवा होत्या. त्यांच्या नातवाला घेऊन त्या फिरत होत्या. मुलाने आणि सुनेने त्यांना घराबाहेर काढलं होतं. त्या अक्कलकोटास फिरत फिरत नातवाला घेऊन आल्या. पण इतका लोभ होता की बाबा स्वामींनी त्यांना छत्रछायात घेतलं. पण कसं होतं, गेल्या जन्मात त्यांनी पूर्वसंचित केलेलं होतं. ह्या जन्मात काहीतरी पाप करायचं होतं, पापसंचय वाढवायचा होता. म्हणून सुंदराबाई ह्या अवतार कथात पुन्हा जन्माला आल्या. नृसिंह सरस्वतींच्या काळात सुद्धा त्या होत्या. हां, मेन मोहोळच्या सुंदराबाई असताना भरपूर पापं केली. स्वामींना जे यायचं ते त्या लपवून ठेवायच्या, कुठेतरी ठेवून द्यायच्या. स्वामींना सुकामेवा आला तोही लपवून ठेवायचा. स्वामींना मालोजीराजे भोसलेंनी हिरेमणिकांची शॉल दिली होती, तीही त्यांनी लपवून ठेवली होती. हा सगळा पापांचा घडा भरता भरता स्वामींनी एके दिवशी मालोजीराजे भोसलेंनी पाठवलं त्यांच्या सैनिकांना, म्हणे त्यांना अटक करा. अटक करून झाल्यावरती 6 महिन्याने त्या सुटल्या. तेव्हा त्या रुसून स्वामींवरती रुसवा, म्हणे स्वामींनी मला अटक करून दिली, मी त्या स्वामींकडे पुन्हा का जाऊ? स्वामीच येतील मला घ्यायला. म्हणून हा हट्ट पुरवण्यासाठी स्वामी पालखीत बसून सर्व भक्तांगणासोबत मोहोळला गेले. मोहोळला सुंदराबाईंच्या घरी पोचल्यावरती मी नाही भेटणार त्यांना, मला त्यांनी पाठवलं कारागृहात, मी नाही भेटणार त्यांना. म्हणे मी नाही भेटणार त्यांना? काय ग सुंदरे, एवढा राग आला आमच्यावरती? तेव्हा सुंदराबाई आतमध्ये पूर्ण भक्तांगणांचं आणि स्वामींचं असं जेवण करत होते. त्या जेवण बनवता बनवता, काय ग सुंदरे, अजूनही यायचं नाही बाहेर? त्या खळा सुंदरबाई रडायला लागल्या. म्हणे स्वामी तुम्ही मला तारलत, तुम्ही मला हे केलं, पण तुम्हीच माझा उद्धार केलात. स्वामींच्या शेवटच्या निजानंद स्थानाच्या वेळेला पण निजानंद जेव्हा स्वामी होत होते तेव्हा सुद्धा स्वामींना सुंदराबाईंनी शेवटचं पाणी भरवलं होतं.
तेव्हा सुंदरीने विचारलं होतं, स्वामी तुम्ही कधी उठायचा पुन्हा? जेव्हा डोंगराला वाचा फुटेल, जेव्हा पूर्ण प्राणी पक्षी मला हा पंचमहाभूत मला जेव्हा आवाज देईल, तेव्हाच आम्ही पुन्हा उठू. तेव्हा स्वामींनी त्यांना एक वाक्य सांगितलं होतं, ते सर्व भक्तांसाठी आहे. अनन्यास चिंतयन्तो मां ते जनाभाम योपरी उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे जो अनन्य भावाने माझा शरण करेल, जो माझा अनन्य भावाने शरण येईल, जो भौतिक सुख ओलांडून माझ्या समोर येईल, जो माझ्या शरणगती येईल, त्याचं जो माझं चिंतन करेल, त्याचा योगक्षेम मी स्वतः होईल. स्वामींच्या कार्यकाळामध्ये बाळप्पांचा प्रवास कसा होता? त्यांचं कार्य काय होतं? बाळप्पांचं म्हणजे बाळप्पा विवाह झालेले होते. कोणत्या तरी गावात राहत होते ते. अक्कलकोट आणि सोलापूरच्या पुढे धाराशिवच्या इकडे कुठेतरी ते बाळप्पा महाराज राहत होते. बाळप्पा महाराज राहत होते, पण त्यांना विवाह झाला होता. एक पुत्ररत्न सुद्धा होता. रामनवमीच्या दिवशी इतके बाळप्पा महाराज आजाराने ग्रस्त झाले होते. आजाराने ग्रस्त झाल्यावरती, बाया तू तिकडून माझ्या सेवेत ये. बाळप्पा महाराज हे रामाच्या सेवेत, रामभक्त, निस्सिम रामभक्त. मग जणू रामासाठी हनुमंतच आहे, तसे स्वामींसाठी बाळप्पा आहे. ही अच्छा. आख्यायिका म्हणजे स्वामींच्या भेटीपोटी रामनवमीच्या दिवशी बाळप्पा महाराज इतक्या आजाराने ग्रस्त असून सुद्धा धावत अक्कलकोटला, चालत, हिंडत, पडत, धावत आले, स्वामींच्या चरणी भेटले. काय रे बाया, काय म्हणतो सर? बाळप्पा, श्री स्वामी समर्थ. स्वामींनी नाही म्हटलं, पुन्हा विचारलं, बाळप्पा काय म्हणतो सर? स्वामी समर्थ. शुभम भवतु असा आशीर्वाद दिला स्वामींनी. तेव्हापासून पंचाक्षरी मंत्र, स्वामींचा पंचाक्षरी मंत्र म्हणजे स्वामी समर्थ. श्री आता लावतात जे माननीय, महोदय, अच्छा. आदरणीय म्हणून ते श्री लावतात. पण कोणी जप करताना स्वामी समर्थ हा जप केला तर तो उत्तम, फलदायी आणि फलश्रुती पडणारा मंत्र जो बाळप्पा महाराजांनी निर्माण केला. बाळप्पा महाराजांना आता स्वामींच्या कार्यात स्वामींची आरती वगैरे चालायची वटवृक्षाच्या स्थानी. तेव्हा स्वामी जेव्हा हयात असताना आरती वगैरे सगळे भक्तजण करायचे गुरुवारची. तेव्हा स्वामी मला प्रसाद देत नाहीत. स्वामी प्रत्येक भक्तांना प्रसाद देतात, पण स्वामी मला प्रसाद देत नाहीत. का बरं? असा विचार आणताना स्वामी सर्व भक्तांना खारीक वाटत होते. खजूर जी सुकवलेली असते ती खारीक वाटत होते. आपण म्हणू खजूर वाटत होते. खजूर मलाही हवा, ह्या लालसेपोटी बाळप्पा महाराजांनी परत प्रत्येक भक्तांच्या मागे मागे उभे राहायचे, पण स्वामींनी त्यांना खारीक दिली नाही, खजूर दिला नाही. आता बाळप्पांनी काय गोष्ट बुद्धी लावली, स्वामी असे देत नाहीत, पण कोणाच्या लुंगी खालनाचा हात घातला आणि दिला, मागितला तर देतील. कळणार सुद्धा नाहीत की बाळाने मागितला. असं झालं. दोन भक्त उभे होते, त्या दोन भक्तांच्या डोंगराखालना हात घालून बाळप्पांना प्रसाद मिळाला. बाळप्पांच्या हातात खारीक पडता पडता तिकडून लगेच सुटकून ते घरी गेले, आश्रमात स्वामींच्या निवासस्थानी गेले. दरवाजा ठोकून इतकं रडू लागले की स्वामींचा मला प्रसाद मिळाला. तेव्हा स्वामींना त्यांचा आवाज आला, बाया तू इकडे ये, तुझ्या प्रसादापोटी तुझा जन्म नाही, माझ्या बाजूला तुझा हे आहे, प्रसाद आहे. म्हणजे तुझी जागा माझ्या डाव्या हाताशी आहे आणि चोह्याची जागा माझ्या उजव्या हाताशी आहे. सर्व भक्तांमध्ये चोळप्पा आणि बाळप्पा हे सर्वश्रेष्ठ भक्त. चोळप्पांना तर अतिश्रेष्ठ म्हणतात, स्वामीनिष्ठ म्हणतात. का? कारण का स्वामी एकदा परीक्षा घ्यायला निघालेले बाळप्पा, चोळप्पा आणि सर्व भक्तांची. कोणी चाललं नाही त्या काटेरी वनात. स्वामी त्या काटेरी वनावरनं चालत होते. वनातनं जात असताना पाठी कोणी चालत नाही आहेत, फक्त आणि फक्त भक्त श्रेष्ठ चोळप्पा महाराज फक्त स्वामींमागे काट्यांवरनं चालत होते. चोळप्पा महाराज म्हणजे तेच ना की सुरुवातीला हरणाच्या रूपामध्ये होते सुरुवातीला हो. चोळप्पा महाराज हे पहिल्यापासून यजुर्वेदिक ब्राह्मण होते. पहिल्यापासून त्यांना ब्राह्मणाचा जन्म, होय ब्राह्मणच. त्यांची कुलदेवता भवानीच. महाराजांची पण कुलस्वामिनी भवानी आणि कुलदैवत खंडोबा. स्वामी नेहमी सांगायचे, हम यजुर्वेदीय ब्राह्मण है, काश्यप गोत्र आमकी मीन रास है.
स्वामी खुद्द सांगायचे की माझी रास माझं कुळ, पण असं म्हणतात ना, गुरुचं कुळ आणि मूळ शोधायचं नसतं. बरोबर. पण स्वामींनी त्या काही स्वतः सांगितलं होतं, माझं कुळ कोणतं आहे, कुळ दैवत कोणतं आहे आणि मूळ कोणतं आहे, हे स्वामींनी स्वतः दाखवलं होतं. पण आत्ताही कोणत्याही गुरुचं कुळ आणि मूळ विचारात पडायचं नसतं. तशीच स्वामी घटनेत भरपूर अशा गोष्टी आल्या. आता तसाच शेषार्थ भक्त होता स्वामींचा. शेषार्थाचं असं होतं, स्वामी कितीही रागात असले, कितीही भयंकर, स्वामी इतकं रागात असायचे आणि स्वामी तर आपले सर्वसाधारणपणे बोलायचेच नाहीत. "बाबा काय रे लेकरा, कधी आलास?" वगैरे. कधी नाही. "कधी आलास रे बड्या?" महाराजांच्या मुखातल्या शिव्या हा भक्तांसाठी प्रसाद असायचा. महाराजांच्या मुखातल्या शिव्या हा भक्तांसाठी आशीर्वाद असायचा. महाराज कितीही रागावलेले असो, पण शेषार्थ तपकीर घेऊन आल्यावरती, महाराजांचा सुका घेऊन आल्यावरती महाराजांचा राग कुठच्या कुठे जायचा. अच्छा. महाराजांचा राग कुठच्या कुठे जायचा. आमच्या शेषा आला आम्हाला सुका आणि तपकिरी घेऊन. सुका घेऊन आल्यावरती सर्वांना पेढे वाटत होते त्या आनंदात, सुका आला आणि तपकीर आली म्हणून. तेव्हा पेढा त्याला मिळाला नाही. स्वामींसाठी मी रोज तपकीर आणि सुका घेऊन येतो. मग स्वामींनी मला पेढा का नाही दिला? स्वामींना माझं कितीही राग असला तरी स्वामी माझ्याकडे बघितल्यावर आनंदी होतात. मग मला पेढा का नाही? तो त्याच ह्याच्यात आणि तो आलेला निमंत्रण द्यायला, की आमच्या घरी उद्या व्यंकटेशाची पूजा आहे. कुलदैवत त्यांचं व्यंकटेश होतं. तर व्यंकटेशाची पूजा आहे, तर तुम्ही त्या पूजेला यावे. स्वामींना ते काही निमंत्रण दिलं नाही त्यांनी. ते घरी जाऊन गपचूप बसले. तेवढ्यात त्यांची पत्नी टोपलीभर शेण सारवण्यासाठी शेण घेऊन येत होत्या. हं. टोपलीत स्वामींनी माझ्यासाठी पेढे पाठवलेत. त्यांना ते शेण दिसत नव्हतं, तर स्वामींचे पेढे दिसत होते, जे स्वामी वाटत होते. अच्छा. ते त्यांना माव्याचे खव्याचे पेढे दिसत होते. त्यांनी ती टोपली त्यांच्या डोक्यावरनं लगेच उतरवून ते बका खायला लागले. तेव्हा स्वामींनी वटवृक्षातनं आवाज दिला, म्हणे आमचा शेषार्थ शेण खायला गेलाय. पेढे समजून शेण खाल्लं, पण इतकं की स्वामींचा प्रसाद म्हणून. असे अवधूत आहेत ते. अवधूत शब्दाचीच रचना त्यांना फार हे पडते. अवधूत म्हणजे कुठच्याही सुटकाने वा कुठच्याही ओव्याने बाटला जाणारा न जाणारा अवधूत. तो अवधूत आहे. अजानुबाहू म्हणजे स्वामींचेच हात. स्वामींची शरीर रचना कशी होती? स्वामींची शरीर रचना कोणी इमॅजिन करू शकत नाही आत्ताच्या ह्याच्यात. तुम्हीच विचार करा की स्वामी भाकऱ्या किती खायचे. एका टायमिंगला जेवायचे तेव्हा स्वामी भाकऱ्या किती खायचे? एक 50, 60, 100. 300 ते 350 भाकऱ्या स्वामी खायचे. मग 15 एवढं 15 लाटण्यासाठी, मग थापण्यासाठी. सगळ्या स्त्रिया भक्त इतकी मेहनत घ्यायचे. स्वामी 15-15 दिवस कधी जेवायचे नाहीत, तर कधी कधी 2-2 दिवस जेवायचे. स्वामी कधी आंघोळ करायचे नाहीत 15-15 दिवस. त्यांना ही सर्व शिस्त, रोज जेवणं, रोज हे करणं, ते सगळी सुंदरबाईंनी लावली. अच्छा. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे स्वामींना ते रोज आंघोळ वगैरे घालायच्या, रोज सगळं जेवू घालायच्या, सगळं. तसंच स्वामींचा भक्त त्याला आपण नाकारू शकत नाही. स्वामी सुत. स्वामी सूत. स्वामी सुत ते आपले गिरगावचे, कांदेवाडीत राहणारे. स्वामींच्या भेटीला गेले. स्वामींना ते श्रीकृष्णाचे अपरंपार भक्त. म्हणजे म्हणतात ना, श्रीकृष्णासाठी बलराम, तसे स्वामींसाठी स्वामीसूत. ते स्वामीसूत सुद्धा त्यांना नाव का पडलं? स्वामींचं चोळप्पा उष्ट जेवण घेऊन येत होते. जेवण घेऊन येत असताना त्याच्यात काहीतरी शीत होती. आपण शीत म्हणतो ना, भाताची. हां, आपण उष्ट टाकलं, ते उष्ट होतं. चोळप्पांना विचारलं, चोळप्पा महाराज हे स्वामींचं उष्ट आहे का? हो म्हणाले चोळप्पा महाराज. आणि ते त्यांनी पूर्ण ताट फुसून खाल्लं. जेव्हा आतमध्ये आले, काय रे सुता, आजपासून तू माझा सूत आहेस. सूत म्हणजे मानलेला मुलगा, मानसपुत्र. मानसपूत. मानसपुत्र अशी त्याची व्याख्या काय होते. तू आमचा आजपासून सूत आहेस. सर्वसंग परित्याग करून आमच्या कार्याची ध्वजा उभार, असा आशीर्वाद दिला. सर्वसंग परित्याग म्हणजे सर्व सोडून मला आता स्वामींच्या सेवेत राहा. आणि स्वामीसूत हे उत्तम कवी होते. ते इतकं स्वामींवरती त्यांनी लिहिलं. त्यातलीच एक ओळ आहे, स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे, स्मरल्या कोठे भय नाही, करा त्याचा जप नका करू तप, काही नसे व्यर्थ साधनांचा,
पंचदशाक्षरी जपे भाव जरी चित्त स्वामींवरी ठेवोनिया. स्वामी सूत म्हणे करा हे यथार्थ काही नसे व्यर्थ साधनांचा. ही स्वामींच्या वरती त्यांनी पंचाक्षरी असं लिहून ठेवलं होतं. 5 ओळींचं कवित्र ते करून ठेवलं होतं. 4 ओळी लिहिल्या होत्या. त्यातली ही 4 ओळी इतकी सुंदर आहे. म्हणजे स्वामींचं तप करू नका पण जप करा. स्वामी साधनेचा पोटेला नाही तर आपल्या भक्तीचा पोटेला आहे. पंचदशाक्षरामध्ये ह्या पंचमहाभूतांमध्ये तेच सर्वश्रेष्ठ आहेत. तेच लगेच प्रसन्न होणारे आहेत. अच्छा. आणि कुठेही स्मरा ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. पाठीशी उभेच. म्हणून तर स्वामींचं एक वाक्य आपल्याला आजही कुठच्याही फोटो खाली दिसतं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत. हो. तुम्ही राहायला मुंबईला ना? हो. ओके. मग ते मुंबईमध्ये मठ सुरुवातीला मठ कुठे चालू झाला? सुरुवातीला महाराजांच्या काळी आत्ताच तुला मी जसं स्वामी सुतांबद्दल तुम्हाला सांगितलं तसंच स्वामी सुतांना सांगितलं होतं सर्वसंग परित्याग करून माझ्या कार्याची ध्वजा उभार. सगळं स्वतःच्या घरातलं दागिने बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून स्वामींनी च्या काळात स्वामी सुतांनी येरगावला कांदेवाडीत मठ पहिला स्थापना केला. त्या स्थापनेच्या वेळी स्वामी सुद्धा आले होते. स्वामी सुद्धा आपल्या मुंबई नगरीत आले होते. असं आपलं भाग्य आहे की स्वामी आपल्या मुंबईत येऊन गेलेत, मुंबई नगरीत येऊन गेलेत खरंच त्या वाटतंय. काही. तेव्हा मठाची स्थापना झाली. महाराज प्रत्यक्ष आल्यावरती काय 4 चांद लागले आणि तिकडून पूर्ण अध्यात्म मुंबई नगरीत सुरू झालं स्वामींचं. स्वामींना नंतर विष्णुबुवा केळकरांनी विचारलं, ज्यांनी स्वामींची बखर लिहिली, म्हणे माझ्या अंगणात स्वामींची गणपतीची मूर्ती माझ्या अंगणात मिळाली आहे. त्यांचं विष्णुबुवा केळकरच आय थिंक नाव आहे. त्यांनी सांगितलं माझ्या बगीच्यात स्वामी अशी अशी आम्हाला मूर्ती भेटली आहे, तर आम्ही काय करू? काय पचण्याची जिकडे आता आपण सर्व जातो, आपलं श्रद्धास्थान प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक, बरोबर. त्या मंदिराची किंवा त्या गणपतीची स्थापना, मंदिर नाही म्हणता येणार पण त्या गणपतीची स्थापना स्वतः स्वामींच्या हस्ते झाली आहे. पण हे कोणाला जास्त माहितीसुद्धा नाही. ज्यांना माहिती नाही त्यांनी बखर वाचावी. बखर पूर्णमध्ये लिहिलेलं आहे, नोंद आहे की स्वामींनीच सिद्धिविनायकाची स्थापना केली. मग तुम्ही स्वामींची सेवा कोणत्या मठातून केली? म्हणजे जे मुंबईमध्ये सुरुवातीला चालू केलं मठ तिथून केले की तुमच्या नाही. जवळपास कोणतं मठ? गिरगावच्या मठात आजपर्यंत कधी जाणं झालं नाही. पण आमच्याच विलेपार्लेमध्ये हनुमान रोडला गजाली हॉटेलच्या समोर स्वामीं समर्थ मठ आहे. त्याच मठातनं मी 2014 पासून माझी सेवा सुरू केली. अच्छा. मध्ये यायचो पण आता 2022 पासनं त्या मठात सेवेकरी म्हणून मी रुजू आहे. आणि सेवेकरी म्हणून इतका आनंद होतो की स्वामींची सेवा म्हणजे स्वर्गानुभूती आहे. आणि सगळे भक्त भेटतात, काही निगेटिव्ह वाईब्सवाले भेटतात, काही पॉझिटिव्ह वाईब्सवाले भेटतात. पण आपण लक्ष द्यायचं नाही. आपण स्वामींची सेवा निरंतर चालू ठेवल्यावरती स्वामी बरोबर आपल्याला काय तो फलित. आणि मी कधी आजपर्यंत फलाची अपेक्षा केलेली नाही. स्वामी तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे. स्वामी निजानंद कधी झाले? 1878ला वार मंगळवार सकाळीपासनं सर्व गाई गुरांना, पक्षी, कबूतर सगळ्यांना आभास झालेला. सर्वत्र शांतता होती की बाबा आज काहीतरी होणार. सगळ्या भक्तांना माहिती होतं कारण का 6 महिन्यापासनं महाराजांचा आजारपण सगळे हाकीम बुवा सगळे झाले. सगळ्यांनी उपचार केले पण काही नाही. समाधी घ्यायच्या आधी ह्या 6 महिन्याच्या आधी चोळप्पा महाराजांना स्वामींनी विचारलं होतं, चोळ्या तुला माझ्याकडनं काय पाहिजे? तुम्ही मला भौतिक सुखाचं काही नको पण माझ्या घरात तुमची समाधी व्हावी ही इच्छा आहे. तथास्तु चालेल चालेल म्हटल्यावरती चोळप्पा महाराजांनी त्यांच्या चतुरांश वाडा पाडून स्वामींच्या समाधीची निर्मिती केली. काय करतोय चोळ्या? तुम्ही समाधी घेणार आहात ना घरी म्हणून खड्डा खोदतो. त्या खड्ड्यात तुला पहिला गाडी मग आम्ही जाऊ असा स्वामींनी निर्देश करत 6 महिन्याच्या वेळेला त्या आधी आजारपणा व्हायच्या आधी स्वामींचं पहिले चोळप्पा महाराज निजानंद झाले. त्यानंतर चोळप्पा महाराज जाण्याच्या नंतर 6 महिन्यानंतर 6 वर्षानंतर स्वामींना प्रश्न पडला, आता मी माझ्या लीला कोणाला दाखवू?
माझा जन्मोजन्मांतराचा सोबती माझा चोया नारायण माझ्यासोबत नाही, तर मी माझे अनुभव कोणाला दाखवू, माझी प्रचिती कोणाला दाखवू. म्हणून स्वामींनी सुद्धा देह ठेवायची तयारी केली. 1878 बरोबर वार मंगळवार सायंकाळी 4 वाजता स्वामींनी वटवृक्षाकडे प्राण सोडला. स्वामींनी प्राण सोडला, पण स्वामी हम गया नहीं जिंदा है. स्वामींची समाधीची निर्मिती पहिली सगळी करून घेतली होती स्वामींनी, की कुठे खंडोबा, शिवलिंग, परत गणपती, सिद्धिविनायक हे सगळं स्थापना पहिली करून घेतली. चोळपांचा चतुरांश वाडा पाडून स्वामींनी समाधीची निर्मिती करून घेतली. महाराजांच्या आजारपणात कोणीही करू शकले नाही. हाकीम फकीम कोणाचाच इलाज चालला नाही. शेवट सगळ्यांना कळलं, आता स्वामींचा देह ठेवण्याची वेळ आली. स्वामींनी देह ठेवण्याच्या अगोदर एवढं सांगितलं होतं, एका पुढेच गावी शिवलिंग होतं, एकाच्या मंदिरात शिवलिंग मंदिर होतं, शिवशंकराचं मंदिर होतं. त्या रात्री स्वामी निजानंद व्हायच्या आदल्या रात्री स्वामींनी त्या ह्याच्यावरती शिवलिंगावरती जाळली शिवलिंग, सगळा हवन केला शिवलिंगावर, जाळली शिवलिंग. आणि दुसऱ्या दिवशी बोंबाबोंब झाली की शिवलिंग, आणि त्या शिवलिंगाला नंतर काय तेच चढलं. नंतर दुसऱ्या दिवशी महाराजांनी निजानंद झाले. पण महाराजांची समाधी बांधली, सगळं झालं. स्वामींना एक भक्त नियमित बोलवत असायचा की स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार. स्वामींनी मंगळवारी देह ठेवला आणि त्या भक्ताच्या घरी शनिवारी जेवायला गेले. कसं काय? त्यांनी मालोजीराजे भोसलेंना पत्र लिहिलं की बाबा स्वामी आमच्याकडे राजे जेवून गेले. मालोजीराजांना प्रश्न पडला, सगळ्यांना प्रश्न पडला, बाप्पांना प्रश्न पडला की हे कसं काय, स्वामींनी मंगळवारी समाधी घेतली आणि शनिवारी जेवायला कसे गेले. समाधीतनं आवाज घुमायला लागला, हम गया नहीं जिंदा है. हा आवाज ऐकल्यावरती काय होणार, स्वामी अजूनही गेलेले नाहीत, अजूनही मुंबई आहेत, अजूनही हयात आहेत. कारण का आमचं जसं स्वामींच्या 22 वर्ष चरणात वापरलेल्या पादुका जेव्हा मुंबईत येतात तेव्हा अर्धाधिक नियोजन माझ्याकडे असतं पादुकांचं, कुठे न्यायच्या कुठे नाही. ते करत असताना आम्हाला एकाच्या घरात, बाबा ये कौन है, ये सऊदी करून एक माणूस होता. भाई ये तस्वीर है की किसकी है, ये दत्त. आम्ही सगळ्यांनी उत्तरं दिली, सगळ्या गुरुजींनी आणि आम्ही, ये दत्ता अवतारे स्वामी समर्थ महाराज जी है. ये जिंदा है कि गए, नहीं ये गए, 150 साल हो गए. अरे क्या बात करते हो तुम लोग, अभी रेगिस्तान में ये ऊंट पे घूमते हैं, अब भी ये रेगिस्तान में ऊंट पे घूमते हैं. म्हणजे स्वामी गया नाही जिंदा है ही प्रचिती त्यालाही दिली. बरोबर. त्याचंही भाग्य काय असेल की ह्या कलियुग जन्मात या भूतलावरती स्वामी पुन्हा दिसणं, त्याचं पण काय नशीब असावं. सुंदर अशी. आणि स्वामींच्या अजूनही शिष्योत्तम म्हणायला गेलं तर बाळकृष्ण महाराज आहेत, स्वामी स्वरूपानंद आहेत, परत आनंदनाथ महाराज आहेत, ज्यांना स्वामींनी विष्टेतना पादुका दिल्या वेंगुर्ल्यात. आनंदनाथ महाराज हे मूळ वेंगुर्ल्याचे. त्यांना आण्या तुला काय पाहिजे, आनंदा तुला काय पाहिजे, बाबा स्वामी मला तुमच्या पादुका पाहिजे. स्वामी चहा पित होते बशीत ना, स्वामी ओकले, विष्टा काढली, घे तुला दिले पादुका. त्या एवढूशा मणीत एवढूशा पादुका आहेत, विष्टेतना दिलेल्या. आणि अजूनही ती विष्टा तशीच्या तशी आहे. ते त्याच्या खाली जे तुळशीच्या पानाखाली त्या दिल्या होत्या तुळशीच्या पानावर, ते तुळशीचं पानही अजून तसंच तसं आहे. ते कुठे आता? वेंगुर्ल्यात, बरोबर त्यांच्या मठात आहे, आनंदनाथ महाराजांच्या मठात. पण ते सकाळी 7 ते 8 पर्यंत बघायला मिळतं. अच्छा. त्या पादुका अशा भरपूर पादुका आहेत. मेन स्वामी पालखीत बसायचे, महलला जायचे किंवा कुठेही जायचे, पालखीत बसायचे, तेव्हा या चर्म पादुका वापरायचे नाहीत. तेव्हा ते चंदनाच्या खडावा, रक्तचंदनाच्या खडावा वापरायचे. अच्छा. अशा असंख्य पादुका आहेत. पण स्वामींच्या खऱ्या पादुका ह्या फक्त चोळप्पांच्या वंशजांकडे आहेत. इतर जणांनाही दिल्या आहेत पादुका. मी असं म्हणत नाही की स्वामींच्या चोळप्पांच्या वंशजांकडेच स्वामींच्या पादुका, इतरांनाही, इतर भक्तांनाही. आता सुंदरबाईंना पण पादुका दिल्या होत्या, वर्म पादुका. त्या वर्म पादुकाही त्यांच्याकडे आहेत. स्वामींच्या भयंकर पादुका होत्या. पण स्वामींच्या हरणाच्या कातडीच्या पादुका त्या अजूनही चोळप्पा महाराजांच्या वंशजांकडे आहेत. मग त्यांचे वंशज आता कुठे असतात? अक्कलकोटला समाधी मंदिरात. आणि भौतिक भक्तांना अजून समाधीस्थान माहिती नाही.
अच्छा. 99% भक्त जातात, फक्त ते वटवृक्षाचं दर्शन घेऊन तसेच निघतात. पण स्वामींची समाधी कुठे आहे? थोडंच 5-10 मिनिटाच्या अंतरावरती बुधवार पेठेत स्वामींची समाधी आहे, समाधीस्थान. पण स्वामींचं एक वाक्य होतं ना, जो भौतिक सुखाला कवटाळून येईल त्याला माझ्या समाधीचं दर्शन कधी घडणार नाही. आणि तसंच झालं. अजूनही भक्तांना माहिती नाही समाधीस्थान, आणि जो समाधीस्थानावर जातो त्याचं अक्कलकोट पावन होतं. बरोबर. त्याला काय राहणार आहे? जो भौतिक सुखाला कवटाळून जात नाही त्याला समाधीचं दर्शन होतं. आणि अजूनही तसे आहेत किस्से. जर तू भौतिक सुखाला तुम्ही जर कवटाळून गेलात तर स्वामींच्या समाधीचं दर्शन कधी होत नाही. कधी होत नाही. जर तुम्ही भौतिक सुख जर टाकून गेलात, ओव्हन टाकून गेलात, चला बाबा स्वामी आम्हाला तुमच्या चरणी यायचंय, तेव्हा बरोबर स्वामींच्या समाधीचं स्थानाचं दर्शन होतं. तुम्हाला झालंय दर्शन स्वामींच्या? समाधीचं दर्शन असं म्हणायला गेलं तर 2014ला मला आसपास सुद्धा नाही की मला गाभाऱ्यात जायला भेटेल. नवीनच होतं ना, गेलेलो मगाशीच बोलल्याप्रमाणे. हा. गेलो आतमध्ये गाभाऱ्यात, समाधी स्थान, तर ज्या समाधीच्या त्या ह्याच्यावरती डोकं ठेवलं, इतके वाईब्स वेगळे येत होते, इतके वाईब्स येत होते की खाली कोणतरी बसलाय आणि खालून कोणतरी मला आशीर्वाद देतंय. जो ओरा पॉवर म्हणतो ना आपण, ओरा शक्ती, ती शक्ती पिंक अँड ब्ल्यू कलरच्या लाईटीमध्ये ती मला पूर्ण दिसत होती आणि मध्यभागी ती बरोबर दिसत होती. अशक्य हे शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना बाळ नानेही त्याला, परलोकही ना भीती दयाला. म्हणजे आज्ञेविना तो यम सुद्धा तुम्हाला नेणार नाही त्यांच्या आज्ञेविना, आणि जर त्यांची आज्ञा असेल तर परलोकही ना भीती दयाला. म्हणजे तुमचं पूर्ण ब्रह्मांड हे तुम्हाला घाबरणारच नाही, तुम्ही घाबरणारच नाही त्या ब्रह्मांडाला. परलोकही ना भीती दयाला. स्वामींना सगळे असे स्वामी समोर दिसला सगळ्यांचा थरकाप होतो. तसंच धनकवडीला शंकर महाराजांच्या समाधीस्थानावर जेव्हा प्रथमच गेलो, गेल्या वर्षीच जानेवारीमध्ये, मूर्ती बघितल्यावर असं वाटत होतं की ते साक्षात समोर बसलेत. आणि स्वामी गुरु होते शंकर महाराजांचे. बाबांना अशा 5 बोटांनी सिगरेट लावताना, आता बाहेर गेला आहे सिगरेट लावण्याचा बाबांना, शंकर बाबांना 5ही बोटात अशा सिगरेट घेऊन अशा लावत होतो, अजिबात चटका कुठेही बसला नाही. माझे मित्रगण सांगतात, अरे टाकून दे आता, संपली आहे. संपेस तोपर्यंत तुम्ही घ्या, मी पकडली आहे. शंकर महाराजांबद्दल थोडी माहिती द्या ना. म्हणजे शंकर महाराजचा अनुभव, जेव्हा शंकर महाराजांनी समाधी घेतली तरी दादरमधील आयडियल बुक डेपो माहिती असेल. आयडियल बुक डेपो. हा. त्यांचे जे आधीचे जे आजोबा पंजोबा होते ते पुण्याला त्यांचं दुकान, ते आले होते शंकर बाबांचं दर्शन घेण्यासाठी, समाधीचं दर्शन घेण्या, आणि तेव्हा पहिलं जंगल होतं तिकडे, असे शेत वगैरे होतं. तेव्हा ते दर्शन घ्यायला आले. तिकडे एक असं सिगरेटचं छोटंसं असं दुकान होतं, त्या काही म्हणजे असतं ना, म्हणजे बिडी वगैरे मिळण्याचं ते सगळं दुकान होतं तिकडे. त्या दुकानात ते थांबले बाबा बिडी घेण्यासाठी शंकर बाबांना. त्या शेतात ना अवलिया शंकर बाबा स्वतः तिकडे येत आहेत, त्यांच्यावर सिगरेट घेतली त्या दुकानात आणि परत जाऊन बसले. त्या आयडियल बुक डेपोवाल्यांना प्रश्न, ज्या व्यक्तीचं दर्शन, त्या अवधूताचं मी दर्शन घ्यायला आलो, तोच मला दर्शन देऊन गेला. ही अनुभवाची प्रचिती आहे. अनुभव सांगताना प्रचिती सुद्धा मिळते. बरोबर. आता तसेच नवनाथांनी शाबरी मंत्र जसे उत्पन्न केले, कोणताही वेडा मनुष्य असो, कोणताही सर्वसाधारण मनुष्य असो, तो शाबरी मंत्र म्हणू शकतो. अशा सोप्या भाषेत शाबरी मंत्र केले. तसाच एक छोटासा शाबरी मंत्र सांगेन कालभैरवावरती. ओम नमो कालभैरवो खानरावाला, हात खडग फूलो की माला, 64 सो योगिना संग में चोला, देखो खोली नजर का टाला. त्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ म्हणजे तुम्ही कितीही दुर्गुणांनी, तुम्ही डोळ्यांच्या आजारांनी गलासला असाल, भैरव असा आहे जो सर्वांचा अष्टभैरव आहे, सर्वांचं रक्षण करता आहे, तुमचंही रक्षण तो करावा, म्हणून हा शाबरी मंत्र आहे. आणि ह्या शाबरी मंत्राच्या पठणाने इच्छित मनोकामना पूर्ण होतात. अच्छा. नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय, कारण का नाथांचे गुरु दत्त महाराज, बरोबर. आणि नाथ आमचे गुरु मच्छिंद्रनाथ आदिनाथ आमचे गुरु. दत्त संप्रदाय, स्वामी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय आमच्या बरोबर, असं आमच्या पाठीशी बरोबर उभा आहे, असं पण नाही म्हणणं, आमच्या पाठीशी बरोबर उभा आहे.
आता येतानाच इकडे निवेदन टाकून आलेलो, स्वामी मला ह्या वाशी वगैरे काही एरिया माहिती नाही. तुम्ही मला त्या ठिकाणी बरोबर पोहोचवा आणि तुम्हीच काय ते व्यवस्थित माझ्या हातून करून घ्या. आहेत गोष्टी. आता मी पण माझा मित्र आहे तुषार माने म्हणून. तर त्याच्या वडिलांना पण कॅन्सर झाला होता. हो. तर तो कॅन्सर काही दिवसातच बरा झाला. म्हणजे त्यांनी सेवा ते करत होते. म्हणजे ते खूप वर्षापासून सेवेमध्येच आहेत. पण तो बरा झाला. म्हणजे त्यांना काहीच त्रास न होता ती पूर्ण गाठ, कॅन्सरची गाठ त्यांच्या इथे आली होती. ती पूर्णपणे नाहीशी होऊन गेली. हा. म्हणजे आलेत परत अजून त्यांना असा एक अजून अनुभव आलाय की ते बायपास आपण जे सर्जरी, करतो बायपास सर्जरी, सर्जरी. तर ती नॅचरल बायपास झाली त्यांची. म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाला रात्री स्वप्नामध्ये सेम हॉस्पिटल, सेम जागा, सेम बेड आणि बेडवर शंकर महाराज बसलेत आणि शंकर महाराज ताकद लावून श्री मणी, स्वामी समर्थ, रुद्राक्ष मणी श्री खेचतायत. स्वामी समर्थ. म्हणजे त्याला असं स्वप्न पडलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रिपोर्ट काढले तेव्हा त्यामध्ये आलं की नॅचरल बायपास झालंय म्हणून. आणि त्यामधून ब्लड फ्लो होत होतं. ते दिसत होतं त्यांना. वाव. असं असे पण काहीतरी मनाला धक्का लावून जाणारे अनुभव असतात. नाही, खरंच आहेत, खरंच आहेत. कारण का मनाला एवढा पाझर पडेल एवढा अनुभव काय काय असतात. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुमच्या आमच्या सगळ्यांसोबत आहेत, पण स्वामी ओळखले पाहिजे. बरोबर. भरपूर जण म्हणतात स्वामी असे आहेत तसे आहेत. स्वामी तुम्हाला माहिती तरी आहेत का स्वामी काय आहेत ते? जर स्वामींचा रागाचा पारा चढला तर काय होईल माहिती तरी आहे का? स्वामी काय गणित आहेत. स्वामी आणि शंकर बाबा ही गणित वेगळी आहेत. या गणितांना कोणीही ओळखू शकत नाही. हे अवलिया आहे. शंकर बाबा तर अवलिया म्हणतात ना, शंकर बाबा अवलिया, शंकर बाबा अवलिया. तू जिसने देखा कैलाश पर्वत पे वही आया धनकवडी में. धनकवडीला आहे ना त्यांचं हो. मंदिर, पुण्यामध्ये. पुण्याला सासवड रोडलाच बरोबर हायवेलाच आहे. खूप वेळ बोललो आपण, अनुभव जाणून घेतले आपण तुमचे, तुम्ही सोडवलेले प्रश्न जाणून घेतले आपण. पण ह्या जगामध्ये असे पण काही माणसं आहेत जे अधार्मिक आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन, मूर्ख किंवा बावट एवढंच म्हणेन मी त्यांना. फक्त स्वामी स्वामी नाहीत. स्वामी दैवत नाही. स्वामी कुठचे अवलिया नाहीत. स्वामी सत्पुरुष आहेत. आता मनुष्य जातीतले कोणते गुरु करू नका. फक्त स्वामी गुरु करा. स्वामींचा पूर्ण सलेंडर व्हा. स्वामी तुमचा भार असाच्या असा उचलतात. स्वामी असे तुम्हाला कुठच्यावर कुठे नेऊन ठेवतील कळणार नाहीत. स्वामींची छोटीशी उपासना फक्त जाता जाता सांगेन. कधी कुठे आजारी असाल, कुठचं तुम्हाला काम अडलं असेल किंवा कुठच्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, एका ग्लासात तुम्ही पियाल एवढं पाणी घ्या. बरोबर अगरबत्तीचा स्टँड आणि त्याच्यावरती अगरबत्ती पेटवून ज्याचे बरोबर ती विभूती अगरबत्तीची राख त्या पाण्यात पडेल अशी पूर्ण पद्धत आणि ती लावून ठेवा. आणि स्वामींचा तारक मंत्र जो निशंक हो निर्भर हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी अध्यक्ष अवधूत हे स्मूर्तग्रामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा जो तारक मंत्र आहे त्याचा 11व्या किंवा 21व्या स्तवन करा, तो बोला आणि ते पाणी प्या, तीर्थ म्हणून प्या. आणि अक्षरशः तुम्हाला अनुभव किंवा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. प्रचिती वारंवार तुम्हाला जर हवी असेल, जर तुम्हाला वारंवार तुमचे काम यशस्वी करून घ्यायचे असेल, स्वामींचा तारक मंत्र आणि तारक मंत्राचं पाणी हे आजारपणात किंवा स्वामी कुठच्याही अनुभव जर तुम्हाला हवे असतील तर हे करू शकता. एवढंच सांगेन जाता जाता. स्वामींचा एकच जेव्हा स्वामी निजानंद होत होते, अनन्यास चिंतयन्तो माम ते जनाभाम यो पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य भावाने स्वामींच्या शरणी येईल आजपासून किंवा आत्तापासून, त्याचा सर्व तोपर्यंत भार स्वामी स्वतः वाहतील. हा माझा शब्द आहे. स्वामी हो. तर हा तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.